जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. आज ऐकूया संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श या परमपूज्य स्वामी माधवानंद यांनी लिहिलेल्या पुस्तकातील प्रवचन पहिलं, भक्त तुकाराम, त्याचा भाग दुसरा. निष्काम भक्त. आपण कितीही म्हटलं की कामनात्मक भक्ती नको, तरी प्रत्यक्षात मात्र आपल्याला महत्त्वाची वाटणारी कामं लवकर होण्यासाठी आपण देवाचा धावा करतो. तशा प्रकाराने कामनात्मक भक्ती प्रत्येकच व्यक्ती करीत असते आणि ते नैसर्गिकही आहे. समजा गर्दीत मुलाचा हात सुटला आणि तो दिसेनासा झाला, तर तो दिसावा म्हणून आपण पहिल्यांदा करतो देवाचा धावा. त्यावेळी देवाच्या इच्छेला येईल तसं होईल असं आपण म्हणत नाही. मूल सापडलंच पाहिजे अशी आपली तळमळ असते. त्यावेळी त्यासाठीच देवाचा धावा असतो. एक अचिंत्य शक्ती विश्वामध्ये वावरते आहे आणि मला कधीही अडचण आली तरी मी तिला हाक मारणारच आहे, हे मानणं अगदी सहज आणि नैसर्गिक आहे, कारण त्या मानवी भावना आहेत. पण आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे तुकाराम महाराजांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची सकाम भक्ती आलेली नाही. इतकंच काय, पण त्याही पुढे जाऊन ते म्हणतात, आम्ही मागो ऐसे नाही तुझ पाशी, जरी तू भीतोसी पांडुरंगा. पाहे विचारुनी आहे तुझ ठावे, आम्ही धालो नावे तुझ्या एका. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल, हे तो आम्हा फोल भक्ती पुढे. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत, बैसोनी निवांत सुख भोगू. आम्ही तुझ्या एका नामानंच तृप्त झालो आहोत. तू विचार करून पहा, आम्ही कधी काही मागितलं का? वैकुंठाला चालत जाऊ असं म्हणण्यात केवढा आत्मविश्वास असला पाहिजे. विगता कुंठा इति वैकुंठः. कुंठा याचा अर्थ वक्रबुद्धी. ती ज्या अंतःकरणात नाही त्याला, म्हणजे सरळ अंतःकरणाला वैकुंठ म्हणतात. त्याचा जो स्वामी भगवंत, त्याच्यापर्यंत आम्ही चालत जाऊ. ज्ञानेश्वर महाराजांनी या चालण्याचं वर्णन केलंय. निगिजे पूर्वालिया मोहरा, की येईजे पश्चिमेचिया घरा, निश्चळपणे धनुर्धरा, चालणे येथीचे. कसं चालत जाऊ? तर बैसोनी निवांत. ईश्वर भावात निवांत बसण्याचं सुख भोगा. तेच वैकुंठाचं सुख आहे. मागणंच नाही अशा प्रवृत्तीचा एक विलक्षण भक्त आपल्यासमोर उभा आहे. दिसायला साधा आहे, पण कळायला मात्र अजिबात सोपा नाही. सामान्य पातळीवरच्या भक्तीचा उद्देश परमेश्वर प्राप्ती हा नसून विशिष्ट कामनेची प्राप्ती हा असतो. परमेश्वर आहे ही भावना असते. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, तो विश्वंभर आहे, दाता आहे, या सगळ्या भावना त्यामध्ये असतात. परंतु या सर्व भावना माणूस अशा रीतीनं उपयोगात आणण्याचा प्रयत्न करतो की तो सर्वज्ञ आहे ना, मग त्याला माझ्या अडचणी कळल्याच पाहिजेत. कदाचित कळत नसतील म्हणून तो देवाला सांगत असतो, आणि असं सांगताना त्याची जी सर्वज्ञता आहे ती स्वीकारलेलीच नसते. एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी म्हटलंय, हा तो नव्हे काही निराशेचा ठाव,
भले पोटी वाव राखिलिया. विश्वंभर विश्व सामाविले पोटी, तेथेची सेवटी आम्ही असो. नेणता चिंतन करीतो अंतरी, तेथे अभ्यंतरी उमटेल. तुका म्हणे माझा स्वामी अबोलपणा, पुरवू खुणे खुणा जाणत असो. अरे, देव भेटत नाही म्हणून निराश व्हायचं काय कारण? थोडासा धीर धर. हा विश्वंभर आहे. त्याच्या पोटात जर सगळं विश्व सामावलेलं आहे, तर आम्ही देखील तिथंच कुठंतरी असणार की नाही? त्यामुळं नेणता म्हणजे न जाणता जरी मी त्याचं चिंतन केलं, तरी तो जाणता असल्यामुळं त्याला ते कळेलच की. एक जण वर्षानुवर्ष रोज एका देवळात दर्शनाला जात असे. त्याच्या मित्राला हे माहीत होतं. काही वर्षानंतर मित्रानं विचारलं, तू इतके दिवस देवळात जातोस, तुला एकदा तरी देव दिसला का? तर हा म्हणाला, नाही दिसला. मग तरी तू का जातोस? असं विचारल्यानंतर त्यानं सांगितलं, देव मला दिसला नाही तरी मी जातो, हे देवाला दिसतं ना. यालाच श्रद्धा किंवा विश्वास असं म्हटलं जातं. आणि हा भक्तीचा पाया आहे. आज इथेच थांबूया. उद्या ऐकूया यानंतरचा भाग. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.